बॉडी बिल्डरने खरंच रक्तदान केलं पाहिजे किंवा जी मुलं स्टेरॉइड घेत आहेत किंवा अशा काही गोष्टी वापरत आहेत जे जिम मध्ये जातात बॉडी बनवण्यासाठी नको नको त्या गोष्टी बॉडीमध्ये घेत आहेत म्हणजे इंटेक करतायत इंजेक्शन घेत आहेत तर त्यांनी खरंच रक्तदान केलं पाहिजे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं सर्व मिळणार आहेत. तर कुठेच जाऊ नका. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचवर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यावर जी बेल आयकॉन खाली ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला पहिली मिळत राहील. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे, कारण की बऱ्याचशा वेळेला अशा काही गोष्टी होतात. कारण की मध्यंतरी काही वेळेला माझ्याकडे काही अशी मुलं आली होती ज्यावेळी सप्लिमेंट घ्यायला बोला किंवा एक चांगली वेल नॉन बॉडी बिडी चांगली मस्त असलेली अशी मुलं आली होती. तर त्यांनी मला असा प्रश्न केला, दादा आम्ही रक्तदान करू का? रक्तदान केल्याने खरंच असा फरक पडतो का? तर मी त्यांना बोललो, बाळा म्हटलं असं तर मी अजूनपर्यंत कुठे बघितलं नाहीये की रक्तदान केल्याने असे बॉडी बिल्डरचे म्हणजे असे मसल जास्त वाढतात किंवा काही. पण ते रक्तदान करणं पण खरंच योग्य आहे का? कारण की आपण जे रक्त जे एखाद्याला देतोय तर त्यावेळेला आपण काही बॉडीमध्ये घेतलेलं असतं आणि ते त्याच एखाद्या व्यक्तीला जातंय. तर यावरतीच आज आपण पूर्ण सायंटिफिकली म्हणजे सायन्स बेस, जसे की आपले जे डॉक्टर प्रशांत मदने सर आहेत, जे इंटरनॅशनल बॉडी बिल्डर कोच आणि एज्युकेटर आहेत, ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागे आपण एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्याच वेळेला हा छोटासा इंटरव्ह्यू घेतला मी, त्यामध्ये थोडे पार्ट्स केले होते. तर हा छोटासा पार्ट तुमच्यावर मी शेअर करतोय. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या जवळपास असणारे कोणी मित्र असेल किंवा कोणी जिम मध्ये जात असेल तर पीडी कोणी युज करत असेल म्हणजे परफॉर्मन्स इनहॅन्स ड्रग्स असे कोणी घेत असतील बॉडी बनवण्यासाठी आणि त्यानंतर ते रक्तदान करायला जात असतील तर त्यांना चुकीचं कोणी नॉलेज देत असेल तर तुमचा जो आजचा गैरसमज आहे हा पूर्ण दूर होऊन जाईल. खरंच रक्तदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे या बाबतीत. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. एक ट्रेंड चालू आहे सध्या मार्केटमध्ये की बरंच तुम्ही इंस्टावरती कुठे बघितलं असाल किंवा काही असे प्रो कोच पण आहेत काही, ते पण सध्या हे दाखवत आहे सध्या की सर एक तो खूप ट्रेंड चालला आहे की बॉडी बिल्डरने रक्तदान करावं आणि त्याच्यानंतर त्याची मग आरबीसी म्हणजे रक्त ह्याच्यामध्ये की वाढ होते आणि त्याच्यामध्ये मसल मस चांगला वाढला तो. तर हे पण कितपत योग्य आहे? ब्लड थिक होतं. हा जो मुद्दा आहे की आरबीसी हाय गेले, रेड ब्लड सेल्स हाय गेले, तर त्याच्यात रेड ब्लड सेल्स हाय हे ॲनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइड्समुळे होतात. हे 100% खरं आहे. स्पेसिफिकली ट्रेनबोलॉन, बोल्डेनॉन, ऑक्झिमिथोलॉन सारखे ड्रग्स, इव्हन टेस्टोस्टेरोन सुद्धा तुमचं आरबीसी प्रोडक्शन वाढवतं. पण त्याला रक्तदानच केलं पाहिजे असं जरुरी नाही. आणि रक्तदान चुकीचं आहे. त्याला अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे, त्याला फ्लेबोटॉमी म्हणतात. म्हणजे रक्त काढणं आणि ते काढलेलं रक्त दान करून दुसऱ्याला वापरायला देणं ह्यात फरक आहे. तुम्ही जर का तुमचं बॉडी बिल्डरचं स्टिरॉइडवालं रक्त दुसऱ्याला देत असाल तर ते हे चुकीचं आहे. कारण अशी कोणतीही टेस्ट नाही आहे की तुमच्या रक्तातले स्टिरॉइड डिटेक्ट करून ते मग दुसऱ्याला चढवलं जाईल रक्त, असं नाही आहे. जस्ट जे रक्त दान होतं ते STDसाठी आणि बाकीच्या डिझिजेससाठी फक्त त्यांची टेस्टिंग होते. ब्लड ग्रुप वगैरे ह्याच्यासाठी टेस्टिंग होते. त्याच्या व्यतिरिक्त इनडेप्थ ॲनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइडसाठी कोणती टेस्टिंग होते? म्हणजे तुम्ही जे घेतलेले आहेत त्याचे मेटाबॉलिट्स तुमच्या बॉडीत आहेत आणि ते तुम्ही दुसऱ्याला देताय, हे चुकीचं आहे. बॉडी बिल्डरचं रक्त दान करून घेणं सुद्धा चुकीचं आहे, हे डॉक्टरांना कळलं पाहिजे. आणि तुम्हाला एक लक्षात घ्या, EPO इरिथ्रोपॉयटिन नावाची एक गोष्ट असते. तुमचा सडन ब्लड लॉस ज्यावेळी होतो किंवा त्यावेळी तुमच्या त्या मेकॅनिझम थ्रू तुमची बॉडी परत बॅक टू नॉर्मल तेवढंच आरबीसी प्रोडक्शन करते आणि तसंच रक्त थिक झालेलं असतं. थिक रक्त कधी धोकादायक होतं जेव्हा त्याच्याबरोबर प्लेटलेट ॲग्रेगेशन आहे, म्हणजे प्लेटलेट्स वाढलेले आहेत, आरबीसीज वाढलेले आहेत, तुमचं कोलेस्ट्रॉल हाय आहे. ही कंडिशन आहे ज्यावेळी तुम्हाला ती धोकादायक आहे. ठीक आहे. सो त्यावेळी तुम्ही फ्लेबोटॉमी करू शकता, रक्त काढू शकता. किंवा त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी सिम्पल उपाय आहे. ज्यावेळी तुमचा आरबीसी काउंट वाढलेला असतो, म्हणजे थिक झालेलं रक्त, चहा बनवता तुम्ही, चहामध्ये चहापूड जास्त झाली तर आपण काय करतो, चहापूड काढून घेतो का? आपण पाणी जास्त ऍड करतो. बरोबर, आपण पाणी जास्त ऍड करतो. तेच करायचंय. तुमचं प्लाझ्मा कसा वाढवू शकता, तर तुमचा वॉटर इंटेक वाढला पाहिजे. जर का आरबीसी काउंट हाय झाला असेल तर सिंपल गोष्ट, वॉटर इंटेक वाढवा. हा पहिला उपाय करा आणि मग बाकीचे उपाय करण्यासाठी जा. पण सर, बॉडी बिल्डरला जर रक्तदान करायचं असेल तर ते करू शकतात का? ते करू शकतात, पण तुम्हाला जर का तुमचे एथिक्स नावाची जी काही गोष्ट असेल आणि तुम्ही फॉलो करत असाल तर
रक्तदान करणं, बॉडीत स्टिरॉइड असताना रक्तदान करणं हे चुकीचं आहे. मग जर त्यांना करायचं असेल तर ते कुठल्या वेळी केलं पाहिजे त्यांनी? म्हणजे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, त्यांना जाऊन तुम्ही फ्लेबोटॉमी नावाचा जो प्रकार आहे, Yes. ते सांगू शकता की आम्हाला रक्त काढून घ्यायचं आहे. ओके, आणि मला वाटत नाही की एवढी गरज पडते. बॉडी बिल्डरचं LDL वगैरे बऱ्यापैकी नॉर्मल असतं. बरोबर. तुम्ही RBCs वाढवणारे ड्रग्स 2-3 ड्रग्सचं कॉम्बिनेशन चुकीचं करू नका एकत्र. Yes. त्याने तुमचे RBCs वाढायचं, तरी Yes. सुद्धा वाढले तर वॉटर इनटेक किती आहे, तुम्ही डिहायड्रेटेड आहात का हे बघा, मग वॉटर इनटेक वाढवा. मला वाटत नाही की हे सगळं करायची गरज पडते. तर मित्रांनो, बघितलं असे जे काही कोणी इन्फ्लुएन्सर असतील किंवा काही जे प्रो बॉडी बिल्डर तुम्ही त्यांना कधी फॉलो करत असाल, जेणेकरून आणि जे स्वतः जे बॉडी बिल्डर असतील जे कोणाच्या अंडर ट्रेनिंग घेत असेल, तर निदान एक एक्सपर्ट आहे त्यांच्या तुम्ही सल्ला घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला काही प्रश्न जी काय माहिती आपण आहे ती थोडी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. हे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवून घेऊन येतो आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल जी बेल आयकॉनची पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहतील. आणि त्यावर जाता एकच मेसेज देईन मित्रांनो की जर व्हिडिओ आवडत असतील तर आणि एक स्पेसिफाय कुठला टॉपिक तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण की खूप दिवस जाता एकच सांगेन, इथे जे नॉलेज भेटतो आहे मित्रांनो ते एक जर एखादा मुलगा या क्षेत्रामध्ये येत असेल आणि त्याला जर बॉडी बिल्डिंग हा त्याचा ध्येय आहे, त्याला करायचा असेल तर त्यांनी नक्की हा कोर्स करावा. याचं कारण एकच सांगेन, कारण की जे चुकीच्या गोष्टी तुम्ही घेऊन जे तुम्ही आयुष्य पणाला लावता आणि नंतर मग त्याचे जाऊन साईड इफेक्टच्या मागे जे वेगळे पैसे घालवता आणि त्यात आपण जे कंगाल होऊन जातो ते तुम्ही त्याची भर करू शकत नाही आहे. तर एकच मेसेज देईन, सेफ राहा आणि त्याचबरोबर स्वस्थ राहा आणि मस्त राहा.